आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धाबे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुकाराम म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुम निंद्रैः. समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मले. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. हे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अवधूत दत्तात्रयांच्या सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी सुप्रसिद्ध साधू जगमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा स्तुतिपर प्रकरणातील नामस्मरणाने प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्या स्तुतिपर प्रकरणातील असा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा गोड असा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडका परिहार देणं अगत्याचं आहे. आपल्या या आता मला जेवढं माहिती आहे तेवढं काळे वस्ती, जगताप वस्ती, अजून कोणते पवारवाडी, हे सर्व हा परिसर एखाद्या वेळेला माझ्याकडून जर विसरून राहिलं तर तुम्ही त्यात भर टाका. सर्व हा परिसरामधून अवधूत दत्तात्रयांची सर्व मंडळी सेवा करतायत आणि अवधूत दत्तात्रयांच्या जयंतीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आयोजित करताय, हे का नाही? साधू संतांच्या मार्गदर्शनानं, भगवंताच्या कृपेने, अवधूत दत्तात्रयांच्या कृपेने, तुम्हा सर्वांच्या योगदानातून हा 8 दिवसाचा महोत्सव अतिशय आनंदाने तुम्ही पार पडताय. ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याच परिसरामधली ही महान रत्न गायक मंडळी, आता मला सर्वांचे नाव माहिती नाहीत बरं का, अतिशय
मला असं वाटलं की आळंदीकर कोणीतरी असतील, त्यांचाच आवाज येतोय, मला भास झाला असा. परंतु काय ऐश्वर आहे आपल्या परिसराचं. एवढे रत्न मोठे मोठे गायक मंडळी या ठिकाणी आहेत. मृदंग सम्राट, आता तुमचं नाव महाराज माहिती नाही, पण मला तुमचं सांगा बरं. महेश महाराज. हा, बरं का. कारण मी सुद्धा वैद्य बाबाकडे 4 वर्ष प्रथमतः संस्थेमध्ये मृदंग शिकलो आणि नंतर संस्थेत त्यांनीच बसवलं मला जोग महाराजांच्या. विठ्ठल विठ्ठल अंबर बांधून कीर्तन करायचंय. आता कीर्तनाविषयी तर फार मोठा विषय चाललेला आहे, परंतु त्या पद्धतीनं आपल्याला कीर्तन करायचं नाही. आपण पद्धत दुसरी बदलायची. जी जुनी पद्धत आहे, गुरु जोग महाराजांनी जी घालून दिलेली जी पद्धत आहे, त्या पद्धतीप्रमाणे कीर्तन आपल्याला करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणतात की आमच्या हरीच्या दासांना त्रैलोक्यामध्ये भीती नाही. लक्षपूर्वक ऐका बरं. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या त्रैलोक्यामध्ये आमच्या हरीच्या दासांना भीती नाही. मला म्हणत नाहीत, तुकाराम महाराज सेपरेट एक वचनी बोलत नाहीत. जेवढेही वारकरी संप्रदायामध्ये संत आहेत, जेवढेही या जगामध्ये संत वृत्तीचे मंडळी आहेत, त्यांना या त्रैलोक्यामध्ये कुणाचीच भीती नाहीये. स्वर्ग, मृत्यू, पाताळामध्ये कोणाची भीती नाही आमच्या हरीच्या दासांना, असं महाराज प्रथम चरणामध्ये बोलता येतं. का बरं भीती नाही? तर महाराज म्हणतात, आमच्या या हरीच्या दासाच्या पाठीमागे आमचा भगवान परमात्मा पाठीमागेही उभा आहे आणि पुढेही उभा आहे. पाठीमागे उभा राहतो, अंतरशत्रूचा अशा प्रकारचा पाडाबा करतो आणि पुढे राहतो, बाह्य शत्रूचा अशा प्रकारचा पाडाबा करतो आणि त्यामधून, त्या सर्व संकटामधून आमच्या हरीच्या दासाला सांभाळतो. त्याच्यामुळे आमच्या हरीच्या दासांना भीती नाहीये. चला, हे कशामुळे घडतं बरं? की त्या भगवंताची भक्ती केली, त्यांनी नामस्मरण केलं, माझ्या विठोबा परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्याचा परिणाम काय झालेला आहे? तर महाराज म्हणतात, महात्मे जसं म्हणतील तशा प्रकारचं स्वरूप धारण करतात आणि सोय गैरसोय पाहून भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताच्या भेटीला येतो, त्यांची सेवा करतो. असं हे हरीच्या दासाचं महत्व आणि भगवंताच्या नामाचं महत्व. विठ्ठल विठ्ठल. 4 चरणाचा अर्थ तुमच्या पुढे सरळ 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 ठळक बातम्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. आता याचा थोडा विस्तार करायचा आहे. कमीत कमी 2 वाजतील बघा याचा विस्तार करण्याकरता. राहताना तुम्ही, नाहीतर उठून जाताना बरं का तिकडच्या पाठीमागे. असं काही करू नका. वेळेतच सुरू केलेलं आहे आणि वेळेतच आपल्याला संपवायचं. आज फार माझ्याकडे जबाबदारी आहे महाराज, बरं का. विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमच्या हरीच्या दासांना भीती नाही. निर्भय अवस्था सांगितलेली आहे महात्म्यांची. ही स्थिती आहे. निर्भय अवस्था म्हणजे स्थिती आहे. त्या स्थिती प्रकरणातील अभंग आहे. भीती का बरं नाही? जी भीतीची जी सामुग्री आहे, तुम्हाला आम्हाला का भीती आहे? महात्म्याला का भीती नाहीये? जी भीतीची जी सामुग्री आहे ती तुम्ही आम्ही सामुग्री अशा प्रकारची जपून ठेवलेली आहे, म्हणून तुम्हाला आम्हाला भीती आहे. आणि महात्म्याला का भीती नाहीये? भीतीची वस्तूच त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती नाही. विठ्ठल विठ्ठल. एक भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला पुराणामध्ये. त्याचं एवढं ऐश्वर होतं. 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 22 त्या पोकरणी नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणे व संपत्ती, हे सुख सांडून आकाशया योग सेविते. अशा प्रकारचं त्याचं वैभव. फार मोठा बलाढ्य राजा होता आणि तो पंडितही होता. त्यांनी प्रथम आता शृंगार शतक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. काय? शृंगार शतक नावाचा ग्रंथ. तो जर ग्रंथ एखाद्या सात्विक माणसाने जर वाचला ना, कसाही सात्विक असला तरी तो बिघडल्याशिवाय राहणार नाही. तो ग्रंथ वाचू नका. वाचू नका म्हटलं की ते वाचायला तयार होतात माणसं. असं आहे पहा. त्याच्यानंतर त्यांनी नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिला, बरं का. नीतिशतक ग्रंथ नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर त्याला संसारिक जीवनामध्ये हे खरं प्रेम
आपण ज्याच्यावरती करतो त्याचं आपल्यावरती खरं प्रेमच नाहीये, म्हणून त्याला वैराग्य निर्माण झालं. आणि त्या वैराग्याच्या पोटी एक सुंदरसा श्लोक आपल्या चिंतन करता या अभंगाच्या प्रस्तावने करता मांडतोय, तो तुम्ही ऐका. भोगे रोग भयम कुलेचिती भयम वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रेवाद भयम तपेंद्रिय भयम काये कृतांतात भयम सर्वे भय वस्तु भयान्वितम भविनराम विष्णो हो पदम निर्भयम विठ्ठल विठ्ठल. भोगे रोग भयम कुले चिती भयम. भोग म्हटलं की रोगाची भीती आहे. भोग हे अनंत प्रकारचे भोग आहेत. आपण डोळ्यांनी पाहतो, जास्तीत जास्त टीव्ही पाहतो, जास्तीत जास्त मोबाईल जवळून पाहतो. आता बाबा तुम्ही ते काही पाहत नसता, नाही का नाही. प्रत्येक हा डोळ्यानं जी जी प्रकाशमय वस्तू पाहतो ना, त्याच्या डोळ्याला मोतीबिंदूचा आजार होतो, हे का नाही. मोतीबिंदूचा आजार होतो म्हणजे तो एक प्रकारचा भोगच आहे. कानाने डीजे सारखं वाद्य ऐकतो, हे कानातले आतले पडदे फाटून जातात, हा एक प्रकारचा भोगच आहे. आपण अन्न खात असताना किती खावं किती खाऊ नये याचं काही लिमिट असतं. आणि जर कमी जास्त जर झालं तर त्याची मग मात्र सोय नसते. विठ्ठल विठ्ठल. त्यांना हे मॉडेल दिलं आहे, प्रमाणात वापर करायचा त्याचा. आहार सुद्धा अतिशय मितला आहार घ्यायचा बर का. युक्त आहार विहार नेम इंद्रिया सिसार नसावे बासर निद्रा बहुभाषण. अगदी फिट्ट प्रमाण बसलं. निद्रा बहुभाषण, अति आहार नसावा, अति झोपणं नसावं, अति जागणं नसावं, हे सगळं काही कमी 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 अशा पद्धतीचा हा विचार महाराजांनी सांगितलेला आहे. हे भगवंताने दिलेलं आहे ना हे मॉडेल. काय त्या भगवंताचं कौतुक करावं. सृष्टी निर्माण करण्याचं ब्रह्मदेवाला सांगितलंय ना, मग सृष्टी निर्माण करत असताना भगवान परमात्म्यानं हे मॉडेल तयार केलेलं मॉडेल, काय त्याचं कौतुक करावं. हे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. हे शरीर दिले भगवान परमात्म्यानं, याचं कसं संरक्षण करायचं, याच्याकडून कसं काम करून घ्यायचं, याच्याकडून कशी भगवान परमात्म्याची सेवा करून घ्यायची, हे सगळं काही नियम अशा प्रकारचं शास्त्रामध्ये सांगितलेले, तुकोबरायाने सांगितलेले, गीताकाराने सांगितलेले आहेत, सर्व शास्त्रकाराने सांगितलेले आहेत. हे भगवान परमात्म्यानं दिलेलं हे याचं कसं संरक्षण करायचं, भगवंतानेच संरक्षण करून ठेवलेलं आहे. पहा ना, आपण आंघोळ करत असताना किंवा पावसात सापडलो असताना अंगावरती पाणी पडतं की नाही. हे पाणी पडण्याकरता हे केस आहेत, केस, या केसाच्या द्वारे आपण डोक्यावरती इथपर्यंत पाणी येतं. आपला डोळा नाजूक आहे का नाही, नाजूक डोळा, या नाजूक डोळ्यातून किती निसर्ग पाहतो,
किती ब्रह्मदेवाच्या बुद्धीचं कौशल्य करावं महाराज. एवढा डोळा आहे, काय त्याच्यात बसवलेलं असन काय देव जाणे बुवा. परंतु सगळा जगाचा निसर्ग आपल्याला याने पाहता येतो. त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून हे वळचण बांधण घातलेली आहे. इकडे माझ्याकडे लक्ष देता का? तुम्हाला दिसतं का तुम्ही? हे बांधण घातलेले भगवंताने संरक्षण केलेलं इंद्रियाचं प्रत्येक. असं पाणी जातं आणि असं उतरतं. बरं, हे ठीक झालं. डोळा आतमध्ये आहे, त्याच्यावरून सगळा चढाचा भाग आहे. कोणी एखाद्यानं चुकून दगड जर हाणला, अपवाद म्हणून आतमध्ये लागल तेवढाच दगड असेल तर, नाहीतर इथं तरी लागल, इथं तरी लागल, इकडं नाकाव तरी लागल, पण डोळ्यामध्ये दगड लागणार नाहीये. अशा प्रकारचं भगवंताने संरक्षण करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक, ते उदाहरण सांगायचे. या डोळस पर्वतामधून 2 नद्याचा उगम होतो. काय? या डोळस पर्वतामधून 2 नद्याचा उगम होतो. तो नाशिक त्र्यंबकेश्वरला मिळतोय. बरं का? काय? नाशिक त्र्यंबकेश्वरला मिळतोय. आणि तो जर या 4ही नद्याचा जर संगम असा इकडून जर नाही गेला, गंगासागराला जर मिळाला तर कसं होईल? अरे राम 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 राम. बरोबर आहे. खूप विनोदानं सांगायचे ते. अशा प्रकारची ही शरीराची एक ठेवण, शरीराची एक घडण या ब्रह्मदेवाने केलेली आहे. मग ब्रह्मदेवानं सांगितलेलं, बाबा तुम्हाला हे कुकर दिलेलं आहे. कुकर. आपण आतापर्यंत अन्न किती खात असलो बाबा? तुम्ही आतापर्यंत बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ किती खाल्ले असतील बरं? आता तुमचा जवळजवळ 95 वर्ष वय असेल. किती खाल्लं असेल सांगता येणार नाही. डाळ किती खाल्ली असेल, भाज्या किती खाल्ल्या असतील, तंबाखू किती तंबाखू नाहीत ना खात बा दादा? तंबाखू किती खाल्लं असेल, चुना एखादा बादलीभर खाल्ला असेल आतापर्यंत, आहे का नाही? एवढं सगळं तरी परंतु या बाबाने पचवलं की नाही? हे काय शक्ती आहे त्याच्यामध्ये? की ब्रह्मदेवाच्या बुद्धीचं कौशल्य आहे. त्याच्यामध्ये सगळं काही मटेरियल टाकतो आपण. समजा मटेरियल टाकलंय, जसा कुकर आहे ना, कुकर ठेवला, त्याच्यामध्ये भात शिजायला टाकला, पहिली शिट्टी झाली, समजा सुरुवात होते शिजण्याकरता, दुसरी शिट्टी झाली की अर्धा शिजला, तिसरी शिट्टी झाली की परिपक्व झाला, आणि चौथ्या शिट्टीला जर नाही उचलला तो त्याचा स्फोट होईल, नाही तर काय होईल माता भगिनीला सर्वांना माहिती आहे का नाही? तसं हाही कुकर आहे. आपण याच्यात मध्ये मटेरियल टाकलं, समजा लयच आपण चापून बसवलं, पहिली शिट्टी देतो का शिट्टी? अहो शिट्ट्या देतो हा कुकर. जर कमी जास्त झालं तर अशी या मॉडेलची एवढी भगवान ब्रह्मदेवाने नितांत काळजी घेतलेली आहे की कुठल्याच प्रकारचे बाधा येऊ नये याच्या करता. तुकोबराय सुद्धा म्हणतात की भोगत असताना अतिशय नाजूकपणे, अति खाणं नसावं, अति तिखट नसावं, अति खारट नसावं, अति आंबट नसावं, कटवम ललवना तीक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिरा आहारा रासष्टा दुःख शोकमय प्रदाहा. अशा प्रकारचा जर आहार घेतला आपण तर तो केवळ दुःखाला कारणीभूत ठरतो, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आठ प्रकारचे भोग आहेत. 8 प्रकारच्या भोगाचं शास्त्रकाराने वर्णन केलेलं आहे. सुगंध वनिता वस्त्र, गीत तांबूल भोजनम, शय्या च कुसुमाजैव भोगाष्टकमुदारुतम. किती भोग आहेत? 8 प्रकारचे भोग आहेत. माझे ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात 2 गोपिका आहेत ज्ञानोबरायच्या समोर. एक गोपिका म्हणते, अगं तू परमात्मा सुखामध्ये, परमात्म्याच्या भक्तीमध्ये तू रत झालेली आहेस. काय त्या परमात्म्याच्या सुखामध्ये भक्तीमध्ये रत झालीस? तुला हे 8 प्रकारचे भोग मी तुला प्रदान देते, परंतु तू भक्तीच्या बाजूला हो. परंतु ते म्हणते, मला त्या अष्टभोगाची अजिबात चाड नाहीये, मला भक्ती, प्रेम, सुख हेच हवं आहे, असं ज्ञानोबराय वर्णन करतात. अष्टभोग भोग माझे नाही चाड, अष्टभोग
ज्ञानोबराय म्हणतात, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. म्हणून हे सर्व भोगाच्या बद्दल महाराज म्हणतात आमच्याकडे हे अजिबात नाही. हे तुम्हाला आम्हाला या भोगापासून रोगाची भीती आहे. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये हे घडत नाही. चला पुढे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. कुलातून भ्रष्ट होण्याची शक्यता तुमची आमची, परंतु महाराज म्हणतात ते सुद्धा आमच्याकडे नाही. वित्ते नृपाला भयम. वित्त म्हणजे पैसा, धन. त्या धन ज्याच्याकडे आहे त्याला भीती आहे की नाही? तुम्ही समजा तुमच्याजवळ 1 कोटी रुपये आहेत बरं का, आणि तुम्ही येताना, हे कोणतं गाव? राशीन गाव. राशीन गावापासून तुम्ही पायी पायी येत आहेत 1 कोटी रुपये घेऊन. तुम्ही असे खुल्या मनाने येत आहे का? नाही ना. कुणीतरी येतंय का मागून? कुणीतरी येतंय का मागून? साधा सरडा जरी कुपाटीमध्ये वळवळ गेलं तरी इकडे घामाघूम होत असेल, है का नाही? देवाची प्रार्थना करतो, देवा नको मला असल्या संकटात टाकू नको. कारण आपल्या जवळ जे भीतीची जी सामुग्री आहे का, भीतीची सामुग्री जवळ असल्यामुळे आपल्याला भीती वाटते. महाराज म्हणतात ते आमच्याकडे नाही. महाराज म्हणतात आम्ही कसे आहेत? आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखेते, नांद नको ऐशी सांगा नाहीतरी वाया भागा. अशा प्रकारचे महाराज म्हणतात आमच्याकडे स्थिती आहे. आम्ही सुडके आहोत, केवळ आडनावाचे नाही. आडनावाचे सुडके आहेत ना इकडे, सुडके माऊली आमचे, ऐका नाही, बाळासाहेब महाराज सुडके, ज्ञानोबा माऊली सुडके. आडनावाचे नाहीये सुडके, म्हणजे आमच्या जवळ काहीच नाहीये. महाराजाजवळ काही नव्हतं का हो? तुम्ही ऐकताना, कीर्तन ऐकताना महाराजाजवळ सगळं काही होतं, परंतु ते नाही म्हणतात. मुख्य होतं जे त्यांच्याकडे असायला पाहिजे ते होतं, म्हणून ते म्हणतात आमच्याकडे नाही. धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, पावया जतन हे उपाय लाभाची. हे महाराजांच्याकडे होतं, म्हणून हे बाकीची सगळी सामुग्री तुमच्या आमच्याकडे आहे. धन आहे. धन जर परमार्थामध्ये जर खर्च नाही केलं तर चोर हरण करतो, अग्नी त्याला जाळतो. हे अशा प्रकारची त्या धनाच्या पाठीमागे बरेचसे अनर्थ आहेत. तो अशा प्रकारचा तो खर्च या ठिकाणी सत्कार्याच्या ठिकाणी झाला पाहिजे असं महाराजांचं मत आहे. विठ्ठल नित्य नृपाला भयम, माने दैन्य भयम. मान म्हटलं की अवमानाची भीती आहे. प्रत्येकाला मानाची इच्छा आहे, प्रत्येकाला मान सन्मान असावा वाटतो. आज कोण माणूस नाही की त्याला मान नको असा वाटणारा कोणीच नाहीये. प्रत्येकाला मानाची अपेक्षा आहे. आता हे लोक प्रत्येक शहरामध्ये उभे राहिलेले आहेत, कशामुळे? त्यांचा अवमान व्हावा म्हणून उभे राहिलेले आहेत. अर्ध्याचा अवमानच होणार आहे, हे काय नाही? समोरासमोर एक पडन एक उभा येणार ना, अवमानाचाच आहे. तो अवमान सुद्धा सहन केला पाहिजे आणि मान सुद्धा सहन केला पाहिजे, तेव्हा ती साधू वृत्ती अशा प्रकारची राहते. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच्यापासून आम्ही दूर आहोत, आम्ही दूर आहोत. म्हणून माने दैन्य भयम. मान म्हटलं की अवमानाची भीती. महाराज कीर्तन करत असताना, महाराज परमार्थ करत असताना खूप त्यांच्यावरती संकट आले. महाराज आपल्यासारखी चंगळ नाहीये. महाराजांची काय परिस्थिती होती, महाराजांची, है का नाही? महाराजांची काय परिस्थिती होती? महाराजांना काठीच्या काट्यानं मारलं हो मंबाजी बुवानं, तरी त्यांचे पाय चेपायला गेले, हात चेपायला गेले. महाराज मला मारल्यामुळे तुमचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, इथपर्यंत आलात तुम्ही, मला मारलं, काय दया आहे, काय दया आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात मला मारलं तरी चालेल, माझी पूजा केली तरी चालेल, या दोन्ही पासून मी वेगळा आहे म्हणतात. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी,
मज हेही नाही तेही नाही वेगळा तोही पासोनी वेगळा तोही पासोनी निंदा कोणी वंदा आम्हा सोयताचा धंदा निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा माने दैन्य भयम बले रिपू भयम जेवढाही बलवान असेल ऐका जेवढा असेल त्याला दुसरा प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षाही बलवान मिळतो बरं का केवढाही बलवान असू द्या केवढाही गुणवान असू द्या केवढाही पैलवान असू द्या केवढाही धनी असू द्या केवढाही श्रीमंत असू द्या त्याच्यापेक्षा तो पुढचा त्याच्यापेक्षाही जास्त दिसतो तुम्ही जर या सगळ्या मृत्यू लोकांचा विचार केला तर एक से बडा एक दिसतो आपल्याला वाटतं आपल्यासारखं कोणीच नाही पण भरपूर रांग लागलेली आहे पुढे हे का नाही बले रिपू भयम बलवान तुम्हाला एक पुराणातलं उदाहरण सांगतो मी भजन करा थोडं विठ्ठल धृतराष्ट्र किती बलवान होता धृतराष्ट्र आणि भीम किती बलवान होता भीमाची शक्ती एवढी बलवान होता भीम अरे बापरे त्या भीमासारखी शक्ती पांडवांच्या मध्ये कोणाकडेच नव्हती एवढा बलवान भीम धृतराष्ट्राला फक्त एकच राग होता माझे सर्व 100 मुलं मारण्याचं काम या भीमाने केलेलं आहे आणि 100 मुलाचा कडता भीम केव्हा सपाट्यात येईल आणि त्याच्या नरडीचा घोट घेईल हे सारखा धृतराष्ट्र पाहत होता लक्षपूर्वक आहे का सारखा ती संधी पाहत होता धृतराष्ट्र आंधळा होता धृतराष्ट्र आतूनही आंधळा होता आणि वरूनही आंधळा होता काही माणसं आतूनही आंधळे असतात आणि वरूनही आंधळे असणार तसा तो आंधळा होता पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतो संजया सांगे मातू कुरुक्षेत्रचे म्हणजे एवढा पुत्राच्या मोहाने अतिशय मोहग्रस्त झालेला असा असणारा धृतराष्ट्र एके दिवशी काय करावं भीम जवळ कसा येईल असं अनुसंधान पाहिलं आणि कोणी भीमाला निरोप देऊ शकत नाही आणि भीम कोणाचं ऐकणार नाही म्हणून एक दिवशी राजा धर्मालाच बोलवलं कुणी धृतराष्ट्रानं धर्मच काम करू शकतो धर्माला बोलवलं धर्मा अरे इकडे ये काहू काका एक काम तुला सांगायचं आहे सांगा ना काका आज मला बऱ्याच दिवसापासून भीमाची भेट घेण्याची इच्छा आहे माझ्या भेटीला भीम यावा अशी माझी इच्छा आहे भीमाला माझ्या भेटीला पाठवून द्या काय सांगितलं धर्माला काका उद्या भेट भीमाला पाठवून देतो मी उद्या भेटीला पाठवून देतो बरं म्हणे ठीक आहे धर्म आले भीमाला सांगितलं भीमा उद्या सकाळच्या प्रहरामध्ये लवकर जाऊन काकाची भेट घेऊन यायची धृतराष्ट्राची तुला बोलवलेला आहे दादाची आज्ञा मान्य केली भीमाने सांगितलं ठीक आहे भीम लवकर उठला स्नान केलं संध्या केली देवपूजा सगळं काही उरकून भीम सकाळच्या प्रहरामध्ये तयार झाला परंतु ही बातमी धृतराष्ट्राची धर्मराजाला सांगत असताना भगवान परमात्मा ऐकत होते द्वारकेचा राणा पांडवा घरी भगवंताला रात्रभर झोप नाही आले रात्रभर झोप नाही आले रात्रीमधूनच पंचधातूचा पुतळा भीमाच्या वजनाचा तयार केला भगवान परमात्म्यानं आणि भीम ज्या वेळेला सकाळच्या प्रहारामध्ये खांद्यावरती गदा टाकून निघाला तयारीला लागला निघण्याच्या जाता जाता भगवान परमात्मा भेटले भीमा अरे कुठे चालला देवा चाललोय काकाने मला निरोप दिलाय मला भेटीला बोलवलेला आहे देवाला माहिती होतं काका कसा आहे चळकू भीमा तू ऐक माझं ऐक देवा तुमचं नाही ऐकतो आम्ही सर्वच तुमचंच ऐकतो म्हणून आता इथपर्यंत आलो आम्ही तुमचंच ऐकतो ठीक आहे काय करा हा जो पुतळा आहे ना एका खांद्यावरती गदा घे आणि हा जो तुझ्या वजनाचा जो पुतळा तयार केलेला आहे ना तुझाच पुतळा तयार केलेला आहे तो एका खांद्यावरती ने आणि
राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर धृतराष्ट्र भेटायला येत असताना पहिला पुतळा समोर ठेव आणि नंतर तू भेट किंवा न भेट ते तुझ्यावर राहिलं. बरं म्हटले, ठीक आहे. देवाची आज्ञा मान्य केली. एका खांद्यावरती भीमाने पुतळा घेतलेला आहे, एका खांद्यावरती गदा घेतलेली आहे आणि भीम निघालेला सन 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 राजवाड्याच्या हस्तिनापूर दिल्लीच्या त्या राजसिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना कन 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 पायऱ्या चढला. लांबून आवाज दिला, काका काका मी भीम आलोय. धृतराष्ट्र म्हणतो, बाळा ये रे बाळा, फार दिवसापासून मला तुला भेटण्याची इच्छा आहे. आंधळ्याला भेटण्याची इच्छा होती का? भीमाबद्दल अतिशय करकर करकर दात खाणारा हा धृतराष्ट्र, परंतु म्हणतो ये रे बाळा ये, मला तुला फार दिवसापासून भेटण्याची इच्छा आहे, ये ये ये. जवळ 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 आला, चापत 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 आला. आंधळ्या माणसाच्या कधी हातामध्ये सापडू नाही बरं का. आंधळ्या माणसाचा आपल्यावर डोळस माणसावरती विश्वास नसतो कधीच. ते त्याच्या हाताला पकडू देत नाही, आपल्या हाताला पकडतय. त्याला वाटतंय यांनी जरी ढकलायचा प्रयत्न केला तरी मी याला सोडणार नाही, याच्या सकट घेऊन मी आतमध्ये गटारामध्ये पडल. असं आंधळ्या माणसाचं इथं आहे का कुणी? नाही ना. आणि भगवंताचे शब्द ध्यानात आले भीमाच्या आणि भीमाने तो पुतळा समोर ठेवला आणि धृतराष्ट्र चापत 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 आला आणि त्या भुजाला हात लावले. तसा पोलादी पुरुष भीम त्याने समजून त्या भुजा अशा दाबल्या महाराज. भगवंताने पंचधातूच्या पुतळा बनवलेला त्याचं त्या धृतराष्ट्राने दाबून पीठ 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 केलं महाराज. धृतराष्ट्र म्हणून भीम म्हणून त्यावेळेला भीम तर अगदी थंडगार झाला, आईस्क्रीम झाला. बापरे म्हटला, काय या म्हातारड्याची ताकद आहे. अरे भगवंताने पंचधातूचा पुतळा तयार केलेला, यांनी याचं अगदी पीठ पीठ केलं आणि मी जर याच्या समोर जर असतो तर याने खासच माझं थालीपीठच बनवलं असतं म्हणजे. पण देवाने वाचवलं. आज भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे राहून काम करतो. विठ्ठल भयम रूपे जराया भयम. त्या श्लोकाचं वाक्य रूपे जराया भयम. रूपवानाला म्हातारपणाची भीती असते. कोणाला? रूपवानाला म्हातारपणाची भीती असते. म्हातारपणी म्हणजे काय सोपं नाही. म्हातारपण हे का नाही. केस पांढरे होतात, दात पडण्याची सुरुवात होते. केस पांढरे झाले तरी देवाची चूक दुरुस्त करण्याकरता काही साधनं दिलेली आहेत. काय काय हो आहे का नाही. ते काय म्हणतात ना, लावतात ना त्याला काळ. हा, देवाची चूक दुरुस्त करतो आपण. दात पडले तर ते बचाळ बसवतात. ही देवाची चूक दुरुस्त करणं काम आहे. तरी बचाळ बसून चालू देतो रट्टा. एकदा असा प्रसंग आला महाराज, काय सांगावं सांगण्यासारखं नाही, पण कधी पंक्तीला बसलेले माणसं होते. चांगला शुभ्र दाताचा माणूस होता, पंक्तीला बसला आणि शिरा म्हणतो ना आपण, खेड्यातला शिरा बनवलेला होता, अतिशय चिकट झाला होता. खात असताना आम्ही शेजारी बसलेलो. त्याला ते घास आतमध्ये गेला, अर्धा घास आतमध्ये गेला, अर्धा घास बाहेर राहिला. ते बाहेरही वळता येणार, आतही लोटता येणार. पाटकून ते सगळं ते बचाळ पडलं. मी तर जेवणावरूनच उठून निघून गेलो. काय झालं बाबा हे असं. म्हणजे देवाची चूक दुरुस्त करण्याचं काम आपण करतोय. म्हणजे म्हातारपणामध्ये भीती आहे. खोबऱ्याची वाटी ऐशी झाले मुख, गळता ते नाक श्लेष्मपुरे. महाराज म्हणतात श्लेष्मपुरे. काय अलंकारिक शब्द वापरलेला आहे. कुणाला राग येऊ नये, प्रत्येकाला म्हातारच व्हायचंय. आपण बी त्याच फिरीत चालू आहे. पुढे 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 वाटचाल त्याच्याकरताच करतोय आपण. वाईल म्हणे घर मरता तरी बरे, नासे रे घर कोण्या. अशा प्रकारची स्थिती या म्हातारपणाची. म्हणजे म्हातारपण नको 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 वाटतं, परंतु ते म्हातारपण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे रूपे जरा या भयम. बालपणामध्ये किती असते, अतिशय गोंडस मुलगा दिसतो. एक 2-3 वर्षाचा जर मुलगा जर असेल, शेतामधून आम्ही काम धंदा करून आलो, कांदे काटून आलो, उसाला पाणी देऊन आलो, सगळं काय असेल भैमुख रुपायला गेलं असतं. सगळं काम करून महिला पुरुष मंडळी घरी येतात आणि त्या उसरीवरती ते लहान बाळ 2-3 वर्षाचं खेळत असतं की नसतं. आणि त्याला पाहून आनंद वाटतो. अगदी रांगत 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 येतं लाड 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 लाड.
आणि दिवसभर शिन झालेला कामाचा त्याला उचलून त्याची पट मुठी घेतो, ऐका नाही, शिनभाग हलवून जातो त्या मातेचा सुद्धा आणि त्याच्या वडिलाचा सुद्धा, सगळ्यांचा शिनभाग त्या बाळाला पाहिल्याच्या नंतर शिनभाग निवारण होतो. पण तेच का 90-95 वर्षाचं बाळ ते सुद्धा वट्यावरच खेळतोय. कधी असं झालंय तुम्ही कांदे काढून आलात, कांदे लावून आलात, त्या वट्यावरच्या बाळाचं कधी नाही, मी नाही सांगत नाही बाबा, कारण ही अवस्था तशा प्रकारची नसते. कुणाला येऊ असं वाटत नाही, परंतु ती आल्याशिवाय राहत नाही, नैसर्गिक आहे. देवाने त्या 3 अवस्था दिलेल्या आहेत, बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. या तिन्ही अवस्थेचा आपल्याला तो भोगावंच लागतात. रूपे जराया भयम शास्त्रे भयम शास्त्रे वाद भयम तपेंद्रिय भयम काय कृतांतात भयम. शास्त्र म्हटलं की वादावादाची भीती आली. शास्त्रीय लोक वाद करतात ना, वाद तुमच्या आमच्यासारखा दणकादणकीचा वाद नाहीये. इथं वादे वादे जायते तत्वबोधाहा, याला वाद म्हणतात, शास्त्राचा वाद म्हणतात. हा बाकीचा इतरत्र व्यवहारामध्ये जो वाद करतो ना, तो वाद नाहीये. चला, तपेंद्रिय भयम, जर तपश्चर्या करणारा मनुष्य जर असेल तर इंद्रिय त्याला जास्तीत जास्त त्रास देतात. करिता तपे निळवरा म्हणतात, करिता तपे काम क्रोध खबळ तीव. आणि काये कृतांतात भयम, शेवटचं या श्लोकाचं जे टोक आहे, काये कृतांतात भय म्हणजे काळाची सर्वांना भीती आहे. सर्वांना, इथं जेवढे आहेत तेवढे बसलेले माझ्या सकट सगळ्यांना काळाची भीती नव्हे. या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, जगामध्ये सर्वांना काळाची भीती आहे. काय कृतांतात भयम. फक्त आमच्या संतांना त्या काळाची भीती नाही. आमच्या संतांना काळाची भीती नाही म्हणजे कोणाचीच भीती नाहीये. आमचे संत निर्भय अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. विठ्ठला महाराज म्हणतात, महाराजांच्या समोर काळ सुद्धा थरथर कापतो. तुकाराम 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 नाम घेता कापे यम. माझ्या तुकोबारायचं नाव घेतलं तरी यम थरथर 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 कापतो. हे का नाही? ज्ञानोबारायच्या वेळेला ज्ञानोबारायाने सगळं कार्य संपूर्ण उरकवलं बर का. 22 वर्ष पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, अमृतानुभव ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, आनंदलय, अजून जेवढे जेवढे ग्रंथ ज्ञानोबारायची गाथा सगळी लिहायचं झालं पूर्ण. आणि काळ येऊन समोर उभा राहिला. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज हे सगळे संत महात्मे असताना मुक्ताबाईने 2 बोट दाखवले. ज्ञानोबाराय करता आलता काळ. 2 बोट दाखवल्याच्या नंतर त्यांना काळाला वाटलं असं 2 वर्षाने, परत 2 वर्षांना आला, परत 2 बोट दाखवले, परत काळ मागे गेला. मुक्ताबाईनं सांगितलं, तुला लाज कशी वाटत नाही? 2 बोटाचा तुला अर्थ कसा कळत नाही? अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तू या आळंदी गावामध्ये यायचं नाही ज्ञानोबाराय करता. हा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायची अशा प्रकारची कीर्ती आहे. नवे नवे यांच्यामुळे चंद्र सूर्य आहेत, आमच्या साधू संतांमुळे. हरी स्मरणाचे बळे अंकित केले कळे काळा, म्हणून आमच्या हरीच्या दासांना भीती नाही, त्रैलोक्यामध्ये भीती नाही. त्या अभंगाच्या प्रथम
आम्हा हरीच्या दासा काहे भय नाही त्रैलोकी. तुकोबराय म्हणतात आमच्या हरीच्या दासांना त्रैलोक्यामध्ये भय नाही, भीती नाही. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक या कोणत्याच लोकांमध्ये आमच्या हरीच्या दासांना सर्वांना भीती नाहीये. का बरं भीती नाहीये? कारण जसा भगवान परमात्मा तसे आमचे संत आहेत. हरी तैशी हरीची दास नाही तया भोळे मोह चिंतास. होऊन राहते उदास बळकटकास भक्तीची. म्हणून आमच्या हरीच्या दासांना भीती नाही. भगवान तसा निमित्त मात्र देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा, अशा प्रकारची ही प्रतिमा आमच्या संतांची राहते. म्हणून त्रैलोक्यामध्ये भीती नाहीये. कारण आशा, भय, मोह, चिंता अशी ही काहीच नाही आमच्या संतांकडे. ही आशा तुमच्याकडे, चिंता तुमच्याकडे आहे, भय तुमच्या आमच्याकडे आहे. आशा किती असते आपल्याला माहिती ना. एक मी उदाहरण देत असतो. असंच सप्ताहामध्ये भगवान अवधूत दत्तात्रयांना प्रत्येक जण येतो, मोकळ्या हाताने येत नाही मनुष्य. नारळ म्हणा, प्रसाद म्हणा घेऊन येतो. म्हणून नारळ प्रसाद घेऊन येण्याची इच्छा झाली त्याला. दुकानदाराला विचारलं, नारळ केवढेला आहे दादा? दुकानदाराने सांगितलं नारळ आहे 25 रुपयाला. अरे बापरे, एवढा नारळ महाग? दौंडला म्हणे 50, दौंडला म्हणे 20 रुपयाला आहे. म्हणे जा बाबा तू 20 रुपयाला नारळ घेऊन ये. गेला तो. तिथं दुकानामध्ये विचारलं नारळ कितीला आहे? सांगितलं 30 रुपयाला नारळ आहे. 30 रुपयाला नारळ? अहो एवढा कुठं महाग असतो का? तोच नारळ म्हणे पुढे 15 रुपयाला पुण्याला आहे. म्हटलं मी पुण्यालाच आहे. एका नारळा करता पुण्याला गेला. तिथं सांगितलं 15 रुपयाला. 15 रुपयाला कुठं असतो का नारळ? त्याला वाटलं हे फुकटेच दिसते जरा. ते म्हटलं कोकणात नारळ फुकट भेटतो. फुकट म्हटल्याच्या नंतर म्हटलं आता जातोच म्हणलं कोकणात. कोकणात गेला, सगळी झाडं पाहिले, अशी उंच 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 झाडं पाहिले कोकणातले. तिथं विचारलं अहो नारळ केवढ्याला होतं? ते म्हटले किती पाहिजे तुम्हाला? पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जाऊ नये, पण तुम्ही जा स्वतः तोडा आणि मग घेऊन जा. बर म्हटलं ठीक आहे. मग झाडावर चढण्याची प्रक्रिया त्याने सुरू केली. 2 पाय असे त्याला लावायचे, चढत घसरत घसरत वरती जायचं. मग त्याने नारळ तोडायला सुरुवात केली. नारळ तोडता तोडता त्याने पायाच्या मिठीत तोड धरलं होतं ना, असं तोडता तोडता ते नारळ काही तुटला नाही, परंतु पायाची मिठी सुटली. त्याने नारळाला पकडलं. सांगा आता ते त्याची दहीहंडी सारखं झालं त्याचं. वर नारळाचा देठ पक्का होता म्हणून ठीक आहे, नाहीतर खाली त्याचा भातच झाला असता. तसा तो अडकलेला पाहिला. तिकडून एक उंटावाला येत होता. उंटावाला दादाला प्रार्थना करू लागला. उंटावाला दादा, अरे मला आता या संकटातून वाचव, तुझ्याशिवाय कोणी वाचू शकत नाही. तुला 1 लाख रुपये देतो. काय म्हणतो? 1 लाख रुपये देतो. 15 रुपये इथं जास्त झाले होते त्याला नारळाचे. 1 लाख रुपये देतो, परंतु मला याच्यातून सोडव. बर म्हटलं ठीक आहे. उंटावाला म्हटलं आपल्याला याचा जीव पण वाचेल, आपल्याला 1 लाख रुपये भेटते. तो उंटा आणला, बरोबर सेंटरला लावला. अगदी एक 4-5 इंच कमी पडला त्याच्या पायाला पकडायला. मग त्या उंटाच्या त्या वरच्या मदारीवरती त्याने उभा राहून असा थोडासा पाय उचलला. त्याच्या पायाला पकडतो का नाही तर उंट निघून गेला पुढे. म्हणजे त्या वरच्या नारळाला पकडलंय, याने याच्या पायाला पकडलंय. आता तो म्हणत होता उंटावाल्याला 1 लाख रुपये देतो, परंतु मला सोडून माझी कर. परंतु हा
उंटा मला म्हणतोय 2 लाख रुपये देतो पण नारळाचा हात मात्र सोडू नको. तो म्हटला 2 लाख रुपये आता ठेवायचे कुठं? त्यावेळेस जुना दृष्टांत ठेवायचे कुठं? एवढी पेटी लागत जे हात सोडला काय झालं असं ते त्या दोघांनाच माहिती आहे. मला तात्पर्य सांगायचं 15 रुपयाच्या आशे करता नाही का नाही जीव गमावला का नाही हा दृष्टांत आहे बरं का. जीव गमावला अशी आपल्याला आशा आहे, इच्छा आहे, सगळी अशा प्रकारची वासना आहे, परंतु आमच्या संतांच्या ठिकाणी एक किंचित सुद्धा नाही. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस. सर्वावरती एक दृष्टांत सांगितला. दास तरी असतो कसा? 2 माळा घातल्या मोठ्या गंडलेला म्हणजे हरीचा दास राहतो का? सातत्यानं पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, रोज परमार्थ म्हणून हरीचा दास राहतो का? नाही. हे तर बाह्य लक्ष नाही, हे असणं गरजेचंच आहे. पण हरीचा दास म्हणतात कोणाला? भगवान परमात्मा येतो, हरीचा दास जातो, भगवान परमात्मा प्रसन्न होतो, भगवान परमात्मा दर्शन करतो, याला हरीचा दास म्हणतात का? याला सुद्धा हरीचा दास म्हणत नाही. हरीच्या दासाकरता भगवान परमात्मा हरी तो स्वतः येऊनच त्या भक्ताची सेवा करतो, त्याला हरिदास म्हणतात. असे आमचे हरीचे दास, त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती नाही म्हणतात. का बरं नाही? असा असणारा आमचा बलवान भगवान परमात्मा आमचं संरक्षण करतो, मागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो. दोन्हीही शत्रूपासून आमचं संरक्षण करतो. ते दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. मागे पुढे देव उभा, मागे पुढे देव उभा, मागे संकट. तुकोबाराय म्हणतात आमच्या हरीच्या दासांच्या मागेही भगवान परमात्मा उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही एकाच बाजूने सांगा, असं डबल ढोलकी चालू नका. एक तर माग तरी म्हणा, नाही तर पुढे तरी म्हणा. एकाच ठिकाणी राहील ना भगवान परमात्मा उभा. पण नाही, तुकोबाराय म्हणतात मागेही राहतो आणि पुढेही राहतो. मागे उभा राहून काय करतो? मागे उभा राहून अंतरशत्रूचा पाडावा करतो, अंतरशत्रूपासून हरीच्या दासाचं संरक्षण करतो आणि पुढे उभे राहतो म्हणजे बाह्य शत्रूपासून या हरीच्या दासाचं संरक्षण करतो. म्हणून मागे आणि पुढे भगवान परमात्मा उभा राहतो. विठ्ठल मागे उभा राहतो. आतमध्ये कोणते कोणते शस्त्र आहेत? चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. चक्राने अहंकाराचा नायनाट करतात. मोहाचा चक्राने अशा प्रकारचा गदा जे आहे ना त्याने मोह अशा प्रकारचा मारला जातो. चक्राने अहंकाराचा नाश केला जातो. अहंकार हा सर्वांना असतो महाराज. तुम्हाला, आम्हाला, सर्वांना, भक्तांना, सगळ्यांना अहंकार राहतो. तुमची आमची गोष्ट सोडून द्या, तुम्ही आम्ही कोणत्याच नियमात नाहीये. भगवत भक्ताला सुद्धा अहंकार होतो. एक उदाहरण सांगतो पुराणातलं, थोडस भजन करा. अहंकार झाला होता गरुडाला, अहंकार झाला होता गरुडाला अहंकार झाला होता आणि सत्यभामेला अहंकार झाला होता. सत्यभामेला अहंकार असा झाला होता की या जगामध्ये सर्वात जेवढ्या काही स्त्रिया आहेत भगवंताच्या तेवढ्यामध्ये सुंदर मीच आहे, असा हा सत्यभामेला अहंकार झाला होता. आणि गरुडाला अहंकार झाला होता मीच या भगवान पंढरीश परमात्म्याला
मीच कडा खांद्यावरती वागवणारा मीच आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीच वागू शकत नाही, दुसरा कोणीच भक्त नाहीये, असा अहंकार कुणाला झालता? गरुडाला. भगवान परमात्म्याला वाटलं एका खड्याने दोन पक्षी उडवायचे, दोघाचाही अहंकार घालवायचा आणि दोघाच्या वरती कृपा करायची, असं भगवान परमात्म्याने एक दिवशी अनुसंधान साधलं. एक दिवशी हनुमंतराय रामचंद्र प्रभूकडे गेले. रामचंद्र प्रभूला साष्टांग दंडवत घातला. प्रभू, आता तुम्ही त्रेतायुग संपवून द्वापारयुगामध्ये प्रवेश करणार आहात, पण माझी एक इच्छा आहे देवा, माझी इच्छा पूर्ण कराल की नाही? रामचंद्र प्रभू म्हणतात, अरे हनुमंता, तुझी इच्छा पूर्ण करायची नाही, मग कोणाची इच्छा पूर्ण करायची आहे? रामायणातून जर तू वगळलास तर आमचं सगळं फिक्क अशा प्रकारचं पात्र वाटेल. तू आहेस म्हणूनच आम्हाला सुद्धा रामचंद्र म्हणतात, देव म्हणतात, भक्त आहे म्हणूनच देवाचं चालतं ना. हे सगळं काही तुझ्यामुळे चालतंय आणि तुझी इच्छा पूर्ण करायची नाही, सांग तुझी काय इच्छा आहे ते. देवा, आता तुम्ही त्रेतायुग संपवणार आहात, द्वापार युगामध्ये कृष्ण रूपामध्ये अवतार धारण करणार आहात. मला द्वापार युगामध्ये आल्याच्या नंतर राम सीता या स्वरूपामध्ये मला दर्शन दिलं पाहिजे. ऐका, राम सीता या स्वरूपामध्ये मला दर्शन दिलं पाहिजे. रामचंद्र प्रभूने सांगितलं, हनुमंता तुझी इच्छा पूर्ण करतो. त्रेतायुग संपला, द्वापार युगामध्ये अवतार धारण केला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. सत्यभामा, रुक्मिणी हा सगळा परिवार अशा प्रकारचा उभा केला आणि गरुडाला एके दिवशी बोलून घेतलं. गरुडा, ये रे बाबा इकडं. गरुड म्हटलं, काय देवा सांगा, काय काम आहे? सांगितलं, गरुडाला सांगितलं की बलराम दादाच्या बागेमध्ये एक वानर आलेला आहे आणि त्याला फक्त एक निरोप द्यायचा आहे की तुला बलराम दादाने बोलवलेलं आहे. काय? बलराम दादाने बोलवलेलं आहे. बलराम दादाने बोलवलेलं आहे म्हटल्याच्या नंतर काय करावं? हनुमंतराय गरुड म्हणतोय, पाले खाणाऱ्या एवढ्याशा माकडाला मला बोलवून आणण्याचं काम करता. देवाला काही कळतच नाही, देवाला काही अक्कल नाही. आपण सुद्धा देवाची अक्कल काढतो ना कधी कधी. उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलो, देवाला काही कळतं का बा? उन्हाळा मे महिन्यामध्ये एवढा पाऊस असतो का? म्हणलंच असतं ना कोणीतरी याच्यातून. सगळे तुम्ही आम्ही सगळेच म्हणतो, देवाची कधी कधी आपण सुद्धा अक्कल काढतो की नाही? हे सगळं ज्याने विश्व निर्मिती केलेली विश्वाची, त्याला सुद्धा आपण नाव ठेवतो की नाही? देवाला काही कळत नाही. एवढ्याशा पाले खाणाऱ्या माकडाला मला बोलून आणण्याचं काम सांगितलेलं आहे आणि काही कळत नाही देवाला. देवाला अक्कल नाहीये. देवाने सांगितलं, थोडा वेळ थांब, तुझी अक्कल काढतो बाजूला. पण आता देवाची आज्ञा म्हणून गेला आणि गेल्याच्या नंतर मेन गेट वरती उभा राहून काम ऐकण्याची इच्छा जर मनात जर नसेल तर त्याचा आवाज वेगळा राहतो, चेहरा वेगळा राहतो. आणि गेट वरती उभा राहून तो हाक मारू लागलेला आहे, अरे पाले खाणाऱ्या माकडा, तुला बलराम दादाने बोलवलेला आहे. हनुमंतराय म्हणतात, गरुड निरोप घेऊन आलाय, माझ्या दाशरथी रामापेक्षा बलराम दादा कोण आहे? कोण असेल ते असू द्या, परंतु आता निरोप घेऊन कोण आलेला आहे? गरुड. त्याचा आपण अगोदर समाचार घेऊ. हनुमंतराय खाली उतरले आणि हनुमंतराय म्हणू लागले, अरे गरुडा, आता वयाच्या मनाने मला थोडस ऐकायला कमी आहे दादा, थोडं जवळ येऊन सांग. जसं जसं हनुमंतराय पुढे येतील तसा तसा गरुड पुढे व्हायला लागला. जवळ जवळ आले. असे हनुमंतरायने पाही मागे सारली ना, होते का बाई त्यांना? हनुमंतराय असा ठोका दिला जवळ कानाखाली गरुडाच्या. गरगर 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 करत भगवंताच्या सिंहासनाजवळ जाऊन पडला. काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही. सगळा पितांबर, पिवळा पितांबर कैसा नाही, ते प्रश्न नाही. गगनी झळकला त्याचा पिवळा पितांबर झाला. नाका डोळ्यातून पाण्याच्या रक्ताच्या धारा सुरू झाल्या. अशी अवस्था झाली त्याची. आणि थोडासा शुद्धीवर आला. भगवान परमात्मा झोपेचं सोंग घेतलेलं होतं. भगवान परमात्म्याने हळूच उठले भगवान परमात्मा आणि गरुडा, अरे केव्हा आलास दादा तू? गरुड म्हणतो, नॉनस्टॉप गाडीने आलो म्हणतो. तिकीट सुद्धा काढायची वेळ एवढी आली नाही माझ्यावरती. एका सेकंदात तर इथपर्यंत आलो. देवा, तुला हे असं करायचं होतं, तू मला पहिलं सांगायचं. अरे झालं तरी, व्हायचं राहिलं काय अजून? जगून वाचून आलो, नाहीतर आज तिकडच माझा सगळा शेवट होता. गरुड म्हणू लागला, बर बर बर, सावर सावर, थोडासा सावर.
सगळी अवस्था पाहिली. आता तो अंतर्ज्ञान आहे भगवान परमात्मा, त्याला कळत नाही का बरं? बरं सावरला गरुड, सावरल्याच्या नंतर इकडे बाबा ये, भगवंतांनी जवळ बोलवलं, पाठवून हात फिरवला. तू अजून एकदा जा. कुठं? त्या हनुमंतराकडे निरोप घेऊन जायचे. मी नाही बाबा जाणार. नाही नाही तुला जावंच लागेल दादा. आता जा, आता काही नाही करायचं हनुमंतराय, जा. पण निरोप काय द्यायचा? त्याला म्हणावं की दाशरथी रामाने तुला बोलवलेलं आहे. देवा, आता तुमची आणि माझी भेट घेऊन त्याचा तुमचा विचार दिसत नाहीये. पहिलं मी खरं सांगितलं, एका फटक्यात इथपर्यंत आलो. आता खोटं सांगायचं, इथं तुम्ही आहात. दाशरथी राम त्रेतायुगामध्ये होऊन गेले. खोटं सांगायचं, आणि जर खोटं सांगितलं आणि त्याच्या जर तावडीत मी गेलो, मग तुमची माझी भेट होणं शक्य नाही. पण ठीक आहे, ऐकावं लागलं गरुडाला. गेला गरुड गेटवरती उभा राहून, मात्र काळी चारचा सूर काळी एकलाच लागला. फटक्यानं बरोबर जागेवरच आला सूर. ऐका नाही, ते फटक्या मारल्याबरोबर येत नाही सूर जागेवर. सूर जागेवर आला, हात जोडले. अरे हनुमंता, हनुमंता म्हटल्याच्या नंतर पाहिलं गरुड आलाय पुन्हा. काय निरोप घेऊन आलाय? तुला दाशरथी रामाने बोलवलेला आहे. उंच झाडाच्या शेंड्यात बसलेले हनुमंतराय तिथून उडी टाकली. गरुडाजवळ आले. गरुडाचे हातपाय थरथरच करत होते. जसं नवीन कीर्तनकार इथं उभा केल्याच्या नंतर कसं त्याचे थरथर हातपाय करतात, तसंच त्याचं झालं. उचललं गरुडानं, खांद्यावरती घेतलं, 2 पंख धरले आणि चल म्हणे आता कुठे दाशरथी राम. म्हटलं आता दाखवलं तुम्हाला. आता म्हटला मेलच, म्हटलं आता काही नाही. आता दाशरथी राम तिथे नाहीत ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आणि निघाले भजन करत, श्रीराम राम जय राम, सफारी गाडी आहे ना गरुड, उद्या आपल्याला बसायला भेटणार नाही, तर ती गाडी भेटणार नाही हनुमंतराच्या तावडीमधून. तुम्ही लवकर सीता होऊन या, लवकर या, आलाय तो जवळ. आता स्वरूपाचा अहंकार नष्ट करायचा होता ना. अनंत प्रकारचा वेश सीतेचा धारण केला, परंतु सीतेचं स्वरूप काही प्राप्त होईना. नारदाला विचारतात सत्यभामा, नारदा सांगणारे बाबा, मी सीतेसारखी दिसते का नाही? नारदाने काय सांगितलं, तुम्ही सीतेच्या दासीच्या दासीच्या दासी सारख्या सुद्धा तुम्ही दिसत नाही. स्वरूपाचा अहंकार नष्ट झाला. मग रुक्मिणीला पाचारण केलं. रुक्मिणीने नुसता पदर सावरला आणि सीता बनल्या. आणि सीता येऊन रामचंद्र कृष्ण भगवान परमात्म्यानं रामाचं स्वरूप धारण केलं आणि हनुमंतरायाला त्रेतायुगामध्ये दिलेला जो शब्द होता तो पूर्ण केला, दर्शन दिलं. राम सीता या स्वरूपामध्ये ते प्रमाण सुद्धा आहे, पण आता प्रमाण नको म्हणायला वेळ जाईल. परमात्मा पाठीमागे उभा राहून चक्रे अभिमानाचा करी चेंदा. एकच उदाहरण झालं, पुष्कळ झालं. पुढे उभा राहून काय करतो भगवान परमात्मा? बाह्य शत्रू पासून भक्ताचं संरक्षण करतो. ज्यावेळेला कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं, महाराज सगळे सैन्य वाटावाटीचा सगळा प्रकार झाला. भगवान परमात्म्याला अर्जुनानं सांगितलं, देवा मी कोणाशी युद्ध करणार आहे, मला सगळ्यांना बघू दे अगोदर. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. प्रथम स्थापय मेच्युत, हे अच्युत मे प्रथम स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. पाहिलं, सगळ्यांना पाहिलं. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच महिक्षितान वाच पार्थ पश्येतान समवेतान पुण्यते तत्रापश्चास्तान पार्थ पितृनत पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सत्यम सखा. हे सगळे पाहिले, सगळे सोयरे आपतेष्ट नातेवाईक मामा काका चुलते सगळे पाहिले. भगवान परमात्म्याला सांगितलं, आता देवा मी युद्ध करू शकत नाही, मी युद्ध करू शकत नाही. या हे सगळेच माझे नातेवाईक आहेत, सगळेच माझे भाऊबंद आहेत. यांना मारून या रक्तातल्या भूमीतले भोग मी भोगू शकत नाही. मी भिक्षाटन मागेल, अरण्यवास घेईल, अरण्यामध्ये राहील, नाना प्रकारच्या यातना सहन करेल, परंतु यांना मारून मी माझा पापाचा खडा मी डोक्यावरती घेणार नाहीये, असा अर्जुन म्हणू लागलेला आहे.
मग हे बाकीचं सगळं झालं, युद्धाला तयारी झाली. भगवान परमात्मा स्वतः ज्ञानोबा वर्णन करतात. अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण, तयारताचे गुण काय वर्णो, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारण धरू अर्जुनेशी, पायिक पाठीशी घातला आपण पुढा उभारायला. म्हणजे हे सगळे ज्ञानोबाराचे उद्गार आहेत ज्ञानेश्वरी मधले. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारचे भगवान परमात्मा रथामध्ये बसलेले आहेत. घोड्याचा बागदोर घेतलेला हातामध्ये, एकामध्ये हातामध्ये चाबूक आहे आणि युद्धाला सरसवलेले आहेत. युद्ध सुरू झालेलं आहे. भीष्माचार्य आहेत पुढे, इकडे भगवान परमात्मा अर्जुन आहे. सगळ्या कौरवांचा अशा प्रकारचा सुसज्जपणा पाहिला भगवान परमात्मानं अर्जुनानं. आणि बाण मारायचा अर्जुन, कुणाच्या भीष्माचार्याच्या रथावरती बाण मारायचा. भीष्माचार्याच्या रथावरती बाण मारल्याबरोबर भीष्माचार्याचा रथ 2 हात पाठीमागे सरकायचा, 20 हात पाठीमागे सरकायचा. आणि भीष्माचार्याने बाण मारल्याच्या नंतर 2 हात फक्त रथ पाठीमागे सरकायचा, कोणाचा, अर्जुनाचा. पण भगवान परमात्मा म्हणायचे शाबास भीष्मा, शाबास भीष्मा, शाबास भीष्मा. अर्जुन म्हणतो देवा काय चाललंय काय, अरे माझ्या पक्षात आहेस, माझ्या पार्टीला आहे आणि माझ्या रथावर बसून, माझ्या गाडीत बसून माझा बेळबत्ता खाऊन त्याचा प्रचार करायचा लागला की काय. भीष्माचार्याचं चाललंय. मला वाटलं इकडचं सुरू झालं काही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणा लागले, अर्जुना तुला कळतंय का काय, मी कसल्याही नेबळाटाचं वर्णन करण्याकरता या ठिकाणी उभा नाहीये, तुझा रथ हाकत नाहीये. अरे भीष्माचार्याची ताकद बघ, या पृथ्वीचा बोजा आहे, सगळ्या विश्वाचा मालक मी आहे, एवढा बोजा आहे तरी परंतु भीष्माचार्याने बाण मारल्याच्या नंतर 2 हात रथ पाठीमागे सरकवतोय. तो 20 हात पाठीमागे सरकवतो, त्याचं नवल नाहीये, परंतु याच्यावरती पृथ्वीचा बोजा मी ठेवलेला आहे. असं हे भीष्माचार्याचं कौतुक अशा प्रकारचे करायचे. विठ्ठला प्रसंग असा आहे, सर्व युद्ध संपलेलं आहे आणि युद्ध संपल्याच्या नंतर भगवंताने रथ पर्णकुटीकडे नेला. पर्णकुटीकडे नेल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी भगवंताने अर्जुनाचा आदर राखायचा. अर्जुनाच्या रथातून पायऱ्या ज्या आहेत, त्या पायऱ्यावरती स्वतःचा पितांबर टाकायचा, अर्जुनाच्या हाताला धरायचं आणि या महाराज म्हणायचं. भक्ताचा देव आदर एवढा करतो. कामुक का जैसा अंगना अपैता की जे ज्ञानोबा म्हणतात, एवढा अर्जुनाविषयी भगवान परमात्मा एवढा वेडा झाला होता, वेडा झाला लालचावला भक्तीशी. अर्जुनाच्या भक्ती करता एवढा लालचवलेला होता. पितांबर टाकायचे, अर्जुनाच्या हाताला धरायचे आणि पर्णकुटीत नेऊन घालायचे. प्रत्येक दिवशी हा युद्ध संपल्याबरोबर असा नेम होता. पण एके दिवशी काय झालं, खूप त्या पक्षाचे शस्त्रास्त्रांनी गच्च रथ भरलेला आहे, कौरव पक्षाच्या शस्त्रास्त्रांनी. आणि भगवान परमात्म्याला वाटलं, जर आज अर्जुन खाली जर पहिला नाही उतरवला, मी जर उतरून त्याला जर हाताला धरून जर घेतलं तर आमच्या दोघाचा सुद्धा काटा निघाल्याशिवाय राहणार नाही. एवढे शस्त्रास्त्रांनी रथ गच्च भरलेला आहे. आला रथ पर्णकुटीकडे. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना खाली उतर, अर्जुना खाली उतर पहिलं. अर्जुन म्हणतो, आज काय नियमात बदल केला काय देवाने, रोज माझ्या हाताला धरून पितांबर पायऱ्यावरती टाकून मला चला महाराज म्हणून अशी आवाज देऊन मला खाली उतरवतात, आणि आज काय झालं भगवंताला. अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली, भगवंताने रथाच्या खाली उडी टाकली, घोड्यासकट रथ पेटला. कारण शत्रू पक्षाचे सगळे शस्त्रास्त्राने गच्च रथ भरलेला होता. आणि अशा संकटापासून भगवान परमात्मा आमच्या हरीच्या दासांना वाचवतो, संकटातून वाचवतो. हे मला म्हणायचं की मागे पुढे उभा राहून हरीच्या दासाचं संरक्षण करतो. विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात ना, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुखे. आपद कालामध्ये, संकट कालामध्ये देवा तूच आमचं संरक्षण करणारा आहेस. म्हणून देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. उगवी कोडे, कोड उलगडून दाखवणं म्हणजे काय. कोड
कोडे आता आपले व्यवहारातले कोडे तर वेगळेच असतात, आहे का नाही? व्यवहारातलं कोडं कसं असतं माहिती आहे? सांगू का तुम्हाला? जरा तुमची क्षमा मागून एखादं वाक्य बोलतो बा, आहे का नाही? कोडं सांगू का तुम्हाला? एका अक्षराची नारी, बाप तिचा ब्रह्मचारी, तिचे राहणे कैलास शिखरी, तिचे मरण हिरण्य कश्यप परी, तुम्ही ओळखा. काय हो? ओळखा ओळखा म्हटलेले तुम्हाला. एका अक्षराची नारी, बाप तिचा ब्रह्मचारी, तिचे राहणे कैलास शिखरी, तिचे मरण हिरण्य कश्यप परी, तुम्ही ओळखा. सांगा 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 सांगा. ऊ का? हा सांगितलं बाबा आवाज देऊन. आता त्यांनी राजीनामा दिला, या जंगलाचा राजीनामा दिला आता त्यांनी. कोणाच्या डोक्यात दिसत नाही तेवढी साधना तेवढी झालेली आहे. पहिले असायचे ना डोक्यामधले ऊ, आहे का नाही? एकाच अक्षरामध्ये त्या बाईचं नाव आहे. एका अक्षराची नारी, बाप तिचा ब्रह्मचारी, म्हणजे तिला बापाचा पत्त्याच नाही, ती घामापासून निर्माण झालेली आहे. तिचे राहणे कैलास शिखर, हे तिचं कैलास शिखर राहणं आहे. तिचे मरण हिरण्य कश्यप परी, तुम्ही ओळखा. एखादी सापडली तर दोन्ही नखाने रगडून बाजूला काढायची. हे असं कोड आहे. विठ्ठला विठ्ठला. दुसरं एक कोड सांगतो, करून क्षमा मागून सांगतो बघा. म्हातारा म्हातारी चिकटून मिकटून, बरं का? ऐका. म्हातारा म्हातारी चिकटून मिकटून, म्हातारी गेली निष्ठून, म्हातारा बसलं दात युचकून. सांगा बरं, मराठवाड्यातलं कोड आहे बरं का? तुझ्याकडे कापूस आहे का? कापसाचा बोंड आहे ना, त्याच्यातला कापूस, त्याला एक खिडकीची बोंड असते का, त्याला म्हातारी म्हणतात. ती उपसून घेतले की ते काय म्हणतात त्याला, बोंडाच्या खिडक्या उघड्या राहतात. म्हातारा बसलं जात इचकून. असे काही कोड, काय पोरं कोडे लय घालतात. ते कुणाला उलगडत नाही ते व्यवहारातल्या कोड. पाहुणे आले 20, बर का? स्नानाला गेले 22. किती? पाहुणे आले 20, स्नानाला गेले 22, जेवायला बसले 20 आणि जेवून उठले 19. संख्या कशी काय कमी झाली? पाहुणे आले 20, आंघोळीला गेले 22, म्हणजे 22 म्हणजे विहीर आहे ना, विहीर. 22 म्हणजे विहीर. 22 आंघोळीला गेले 22, जेवायला बसले 23. तुमचे 23 जेवायला बसले 23 आणि जेवून गेले 19. असं कोड असतं. ती भाषाच कोडायची. सांगितलं. दुसरं भोजराजाच्या दरबारामधलं कोड सांगतो मी तुम्हाला. कालिदास नावाचा, भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा एक पंडित होता. प्रतिभा संपन्न होता, क्रांतदर्शी होता, अशी त्याची बुद्धी होती महाराज, है का? आणि तो कालिदास नावाचा विद्वान, तो एवढा विद्वान होता, परंतु त्याच्यावरती बाकीची जी परिसरातली, त्या भोजराजाच्या परिसरातले जे विद्वान होते ते चढायला लागले त्याच्यावरती. लागून गेला का तोच एकटा आहे का भोजराजाच्या नगरीमध्ये? आम्ही नाहीत का? एक विद्वान त्याच्यावर भांडायलाच आला. म्हणजे श्लोकाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून मी त्याची परिचय घेतो म्हणे. आला. भोजराजाची नगरी अशी सुसज्जित अशा प्रकारची केलेली आहे. जिकडे तिकडे बाग बगीचे सगळे सुसज्ज. मेन गेटला असे फुल झाडं वगैरे, फळाची झाडं सगळी तयार होती. आणि त्या फळबागेमध्ये, त्या फुलाच्या झाडामध्ये काही मुली फुलं तोडत होत्या. आणि फुलं तोडत असताना तो गेटमध्ये प्रवेश केला. त्याला असं वाटलं आपण या नगरीत विद्वानाशी चर्चा करायला आलो, परंतु लहान लहान मुलावरती किती संस्कार आहेत ते आपण बघावं, बरं का? त्यांची परीक्षा घ्यावी अगोदर. एका मुलीला विचारलं त्याने, तू कोणाची बाई मुली? तिने उत्तर दिलं, हर हर स्मरती नित्यम बहुजीव प्रतिपालकः अरण्य वसती नित्यम तस्याहं कुलबालिका. त्याचं डोकं चाललं ना. म्हटलं बापरे, म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि ही बारकी मुलगी हर हर स्मरती, याचा अर्थ तरी काय आहे? त्याला कळला नाही. त्याला मी सांगतो तुम्हाला.
हर हर स्मरती नित्यम, सातत्यानं हर 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 म्हणत राहतो. कोण म्हणत राहतो? हर हर स्मरती नित्यम. बहु जीव प्रतिपालका, बहु जीव म्हणजे आहे तर चार, तो मेंढपाळ आहे ना, मेंढपाळ त्याचं उत्तर आहे. पुष्कळशा मेंढ्या तो राखण करतो त्या मेंढ्याची. हर हर स्मरती नित्यम बहु जीव प्रतिपालका, आणि त्याची नित्य अरण्यामध्ये वस्ती असती. मी त्याची मुलगी आहे. बापरे म्हटला, मेंढपाळाची मुलगी. तिने मला संस्कृत मध्ये उत्तर दिलं, ती मला कळलं नाही अजून. तर पुढे विद्वानाच्या मुली किती असतील? विठ्ठल विठ्ठल. पुढे दुसऱ्या मुलीला विचारलं, तू कोणाची बाई आहे मुली? तिनं सुद्धा असंच उत्तरलं, बाहुरस्तु शिरो नास्ति नचित शकांगुली तस्योत्पत्ती करता चे तस्याहं कुलबालिका. बाहु अस्तु शिरो नास्ति नचित शकांगुली तस्योत्पत्ती करता चे तस्याहं कुलबालिका. कोण? शिंपी. बाहू शर्ट शिवणार आहे ना, हा शर्ट आहे तो अंगातला. बाहू असतो, भुजा आहे पण डोकं नाही. डोकं मना आहे, शर्टाला नाही, आहे का नाही? बाहू असतो शिरो नास्ती नचित शकांगुली. बोट नाही त्याला, या शर्टाला बोट नाही. तस्योत्पत्ती करताचे, त्याला जो निर्माण करणारा, त्याला जो शिवणार आहे तो शिंपी. त्या शिंप्याची मी मुलगी आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारची जी कोडे आहेत, हे कोड नाही, ज्ञानरूपी कोड. अज्ञान नाहीच करून ज्ञानरूपी कोड भगवान परमात्म्यानं आमच्या हरीच्या दासांना उलगडून दाखवलेलं आहे. ते ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणून ते भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ते भगवत भक्तीला जे स्वरूप मागतील ते स्वरूप प्रदान करणारे आमचा भगवान परमात्मा आहे. विठ्ठल ते तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. जैसा केला तैसा होय, ढावे सोय धरोनी. जशी भक्ती करू तसा भगवान परमात्मा रूप धारण करून येतो. आज आपण अवधूत दत्तात्रयांचं चिंतन करणार. आज आपल्याला समोर अवधूत दत्तात्रय आहे. सर्व रूपातून या रूपामध्ये अशा प्रकारचा त्यांनी आज अवतार धारण केला. अजून 4 तारखेला अवतार धारण करणार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व एक अशा प्रकारचे देव आहेत. म्हणून आपण जशी भक्ती करू तसा तो भगवान परमात्मा आपल्या पुढे आपली सोय गैरसोय पाहून तो भगवान परमात्मा अवतार धारण करतो, अवताराला येतो, आपलं काम करतो. पण आपण मात्र भक्ती केली पाहिजे बरं का. नाही तर आपली भक्ती थोडी असते, भक्ती पाहिली थोडी पण पूर्ण विषयाची गोडी. भक्ती नसल्याच्या नंतर काही अधिकार राहत नाही महाराज देवाला मागण्याचा. भगवत भक्ताने भक्ती केली, माझ्या ज्ञानोबराने भक्ती केली, माझ्या तुकोबराने भक्ती केली, नाथरायाने भक्ती केली, हे का नाही, हे सर्व संतांनी भक्ती केली. म्हणूनच आज आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. काय आपलं नातं होतं का, गोत होतं का, काय होतं, किती वर्ष झाले
तरी पण ज्ञानोबाराची कीर्ती, तुकोबाराची कीर्ती, आपल्या सर्व वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांची कीर्ती अगदी जशाच्या तशी अशा प्रकारची आहे. ज्ञानोबाराच्या बद्दल बोलायचं जर झालं तर अरे भगवान परमात्म्यानं रडावं ज्ञानोबराया करता हे का नाही, अशी करणी करावी, अशी भक्ती करावी की देवाने आपल्या करता रडावं. हा, असं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, चाललं पाहिजे. हे सगळे संस्कार हे आपल्यामध्ये एवढे उतरले पाहिजे. बाकीचे सामान्य रडतील त्यात नवल नाहीये, देवाने रडावं अशा प्रकारची आपण भक्ती केली पाहिजे. त्यावेळेला ज्ञानोबारायचा एक अगदी 2 मिनिटांमध्ये प्रसंग सांगतो. ज्ञानोबारायला समाधीला अशा प्रकारचं न्यायचं आहे. सगळे ग्रंथ लिखाण करून झालेलं आहे. मी मग असे सांगितलं, पंढरपूरच्या वारीला गेले, आषाढीच्या वारीला, कार्तिकी वारीला, कार्तिकी शुद्ध वारीला गेले. ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपन काका, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबारायने सांगितलं भगवंताला, भगवान आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे, मला तुमच्या पायाजवळ जागा द्या समाधीला. भगवान परमात्मा म्हटले इथं जागा देऊन जमणार नाहीये, कारण झाडाखाली झाड वाढणार नाही. तुमची एवढी कीर्ती मोठी की मग मी त्याच्यात सामावून जाईल, माझं नाव राहणार नाहीये. तुम्ही तुमचे ठिकाण 108वी समाधी अलंकापूरवासी, 108वी 78 वेळा समाधी निर्जळ आणि पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली, अशा प्रकारची स्थिती आहे. तुम्ही जा, त्या ठिकाणी तुमचं समाधीचं ठिकाण आहे, या ठिकाणी नाहीये. बर म्हटले ठीक आहे. निघाले. तो वेळ काळ समाधीचा ठरवला दिवस, त्रयोदशी वद्य, कार्तिक वद्य त्रयोदशी हा मुहूर्तही ठरवला. झाले. भगवान परमात्मा म्हटले आता ज्ञानराजाला समाधी द्यायची आणि सगळे वारकरी जमा केलेले आहेत. नामदेवराय, चोकोबाराय, परसा भागवत, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, सगळे वारकरी सगळे निघाले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, तव पंचपुरुषावरी संतजन. सगळे संत महात्मे आळंदीला आले. सगळे जिकडे तिकडे संतच महात्मे दिसू लागलेले आहेत. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. आमचे गुरुवर्य ज्यावेळेला आम्ही आळंदीला होतो, 1984 ला आळंदीला होतो आम्ही, आमचे हरिभक्ती परायण त्यांनी मला इकडे पाठवलं ना, जोग महाराज परंपरेचे बंकट स्वामी महाराज ढवळे, बंकट महाराज ढवळे. तर त्यावेळेला आमचे सगळे गुरुवर्य, वैद्य बाबा, मारुती बाबा, गुले बाबा, मोठे बाबा, हे सगळे प्रदक्षिणेला असायचे बरं का त्यावेळेला. आता फक्त गुरुवर्य मारुती बाबाच आहेत, नाही तर सगळे वैकुंठवासी सगळे गुरुवर्य झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. एवढी सेवा केली या पृथ्वी तलावरती, या महात्म्यासारखी महात्म्य नाही बाबा. निष्काम सेवा केली त्या मंडळीने, निष्काम सेवा केली. हा, कारण ही बोलतानाच अंगावरती काटा येतो, रोमांच दाटून येतात, अशा प्रकारचे कंठ दाटून येतो, अशी स्थिती होते. आणि प्रदक्षिणा केली. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. अनेक कीर्तना संत उभे. दशमीच्या दिवशी कीर्तन झाले, एकादशी दिवशी प्रदक्षिणा केली, कीर्तन झाले, जागर झाला. द्वादशीच्या दिवशी कीर्तन झाले, जागर झाला, पारणं सोडलं. त्रयोदशीच्या दिवशी मुहूर्त. नामदेवरायचं 15 माणसाचं कुटुंब समाधीला हजर आहे. नामदेव महाराजांचं दामा नामा जाना बाप लेख राजाई गोनाई दोघी सासू सुनाई. किती झाले? 4 झाले ना. नामदेवरायचे 4 मुलं, नारा विटा गोंदा मादा चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याची वंशी. नामदेवरायच्या 4 सुना, जागेत ना, झोपी जाऊ नका बरं. नामदेवरायच्या 4 सुना, लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुना पाही नामयाच्या. या 4 सुना लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, वेडी सिजनी नामयाची. 15 माणसाचं कुटुंब नामदेवरायचं समाधी देण्याकरता हजर होतं तिथं त्यावेळेला. आणि सगळी तयारी झाली, सगळी तयारी झाली. पिंपळाच्या पारा बैसल्या पंगती, पात्रे तो श्रीपती वाढू लागे. पिंपळाच्या पारावरती पंक्ती बसलेल्या आहेत. भगवान परमात्मा स्वतः अशा प्रकारचे वाढू लागलेले आहेत. आणि वाढत असताना सगळे जेवून झाले, पारणं सोडलं. आणि भगवान परमात्म्यानं रुक्मिणीच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली महाराज. एक गोष्ट. कोणती गोष्ट आहे? राजा राणीची गोष्ट नाही महाराज. कोणती गोष्ट सांगितली? रुक्मिणीच्या काना सांगितली गोष्ट. विस्तारा वेताट ज्ञानदेवा, माझ्या ज्ञानदादाचं ताट तयार करा. काय असं प्रसंग? आता माणूस एखादा जर गेलेला असला तर त्या घरातले हे ते किती 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 रडतात. शुभ कार्य
अशा प्रकारचे सगळं ठप्प होतात. पण त्यावेळेला एवढ्या रत्नाला समाधी द्यायची आहे, काय प्रसंग असेल. हा, रुक्मिणीच्या कानात सांगितलेली गोष्ट, विस्तारावे ताट ज्ञानदेवा, ताट तयार करा. आणि ताट तयार करून ज्ञानद राजा पुढे ठेवलेला आहे. राही रुक्माबाई वाढीती आवडीने आणि सोडितो पारणे ज्ञानदेव. पारणं सोडायचं झालं आणि माझे ज्ञानोबराय निवृत्तीनाथाच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, पाळिले पोशिले लावेला लळा, बा माझ्या कृपळा निवृत्ती राजा. असं म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज ओक्साबोक्षी रोडू लागलेले, गडबडा लोळू लागलेले आहेत. भगवान परमात्मा म्हणतात, निवृत्तीनाथा का तुम्ही रडता? तुम्ही निवृत्तीत असताना प्रवृत्त येण्याचं काय कारण आहे? रडू नका. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझ्या ज्ञानराजाने कधी कोणाची अवज्ञा केली नाही, परंतु माझ्या ज्ञानराजाची खूप लोकांनी अवज्ञा केलेली आहे. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. माझ्या ज्ञानोबरांनी कधीच कोणाची अवज्ञा केली. एवढं दुःख होते मला आता समाधीला. आमचे बाबा आई बाबा गेले तेव्हा एवढं आम्हाला दुःख झालं नाही, पण माझा ज्ञानराज समाधीला जात असताना किती दुःख आहे, किती दुःख आहे, याच्यासारखं दुसरं दुःख कोणतं नाही, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. एका हाताला निवृत्तीनाथाने धरलेलं, एका हाताला भगवान परमात्म्याने धरलेला आहे आणि आतमध्ये नेलेला आहे. डोंगराची शाळा बाजूला काढलेली आहे. आतमध्ये आसन, नारा विटा मादा गोंदा, झाडीली जागा समाधीची, समाधी व्यवस्थित आसन विसन सगळं टाकून तयार ठेवलेलं आहे. ज्ञानोबरायला बसवलेलं आहे, चौरंग ठेवलेलं आहे. सगळं काय काय ज्या ज्या वस्तू येतात त्या सगळ्या आसन तयार करून ज्ञानोबरायला समाधीला बसवलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज भगवान पंढरेश परमात्मा बाहेर आले, व्यवहाराची शाळा लावलेली आहे आणि सगळे जिकडे तिकडे संत महात्मे रडत 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 निघून गेलेले आहेत. बरेच दिवस झाले ज्ञानोबरायला समाधी जाऊन, 200 वर्ष झालेली. 200 वर्षाच्या नंतर त्यांचाच अवतार असणारा नाथ महाराजांचा अवतार, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबराच्या कंठाला अजन वृक्षाची मुळे लागली आणि ज्ञानेश्वरीमध्ये थोडी गडबड झाल्यासारखं वाटायला लागलं ज्ञानोबरायला. म्हणून त्यांनी थोडासा विचार केला की कुणीतरी शुद्धीकरण करण्याकरता अधिकारी पाहिजे, ज्ञानेश्वरी शुद्धीकरण करण्याकरता अधिकारी पाहिजे. म्हणून नाथ बाबांच्या स्वप्नामध्ये गेले ज्ञानोबराय. श्री ज्ञानदेवे येऊने स्वप्नात, सांगितले मात मज लागे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ गृहतसे, अजन मुळे कंठाशी लागली, येऊन स्थळी काढा वेगे, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखील द्वार. अशी अवस्था नाथ बाबा स्वप्न पडल्याच्या नंतर नाथ बाबा ज्ञानोबराय म्हणतात, उठा नाथ बाबा, उठा उठा नाथ बाबा. नाथ बाबांचा खूप मोठा परमार्थ चालू होता. भगवान परमात्मा 36 वर्षे काम करत होते नाथ बाबांच्या घरी. एका नाही निघाले नाथ बाबा, दरकोस मुक्काम करत 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 आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्याच्या नंतर पहिलं द्वार आतमध्ये गेले आणि ज्ञानोबरायांना पाहिल्याच्या नंतर काय आनंद झाला असेल महाराज. श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, मस्तक असो दिन रजनी, ज्ञानदेवा चरणी, ज्ञानदेवा चरणी, मस्तक असो दिन रजनी, मस्तक असो दिन रजनी, जगासी उपकार कार्याले नारी नर, ज्ञानदेवा चरणी. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, कंठाला लागलेली मुळी काढली, म्हणजे भगवान परमात्मा भक्ताचं सगळं 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 काम करतात. जैसा गेला तैसा होईल, 10 सोळी धरुणी. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. 4 वाण्यानं भजन करायचं कधी, परा पसंती मध्यमाने वैखरी. वैखरीचं परा वाणीचं भजन तिथपर्यंत जाईपर्यंत थांबायचं नाही. वैखरी
चित्त धावे विषयावरी, नाम जपत आहे वैखरी पण चित्त धावे विषयावरी, हे भजन थोडं कनिष्ठ पण ती केल्याशिवाय पुढच्या अवस्थेमध्ये प्राप्त होत नाहीये, नाही का नाही? म्हणून या वाणीपासून परावाणीपर्यंत शेवटपर्यंत आपण भजन करायचं. आज तर आपण भजन केलं तर आपण थकलो भागलो तर भगवान परमात्मा स्वतः येऊन स्वतःचं भजन करतात बरं का. भजनाला सोडायचं नाही, भजनाला कंटाळायचं नाही. कंटाळ जरी आला, हातातून टाळ खाली पडला तरी परंतु सोडायचं नाही. भगवान स्वतः येऊन टाळ वाजून भजन करतात. कबीर महाराजाचं प्रमाण आहे म्हणून मी म्हणतो, कंठ उठ नाही चले जिव्या रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. आपण जर भागलो दमलो तर स्वतः भगवान परमात्मा येऊन त्याचं स्वतःच भजन करतो. अशी ताकद या भजनामध्ये राहते. म्हणून त्या विठोबा परमात्म्याचं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपलं कर्तव्य म्हणून आपण गायचं. जसं साधू संतांनी ते नामस्मरण गायलं, नामस्मरण केलं, त्या नामस्मरणाच्या जोरावरती मागे पुढे उभा राहून सर्व काही कामं केली, संकट निरसन केली आणि त्रैलोक्यामध्ये भीती नाही राहिली. कशामुळे? भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे. म्हणून अशाच प्रकारची अवस्था सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावा. आपण सुद्धा आजच्या पहिल्या दिवशी त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठोबा दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी, तुका म्हणे असो सुखे काऊ मुखे विठोबा, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी, तुका म्हणे असो सुखे काऊ मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आपले कीर्तनाची सेवा समाप्त झालेली आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या संतांना त्रैलोक्यामध्ये भीती नाही. आपल्याकडे सुद्धा भीती येऊ नये असं वाटत असेल, भीतीची जी सामग्री आहे ती दूर करावी, हे का नाही? पण ती दूर होणार नाही. नामस्मरण करता 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 एक वेळेस तरी अवस्था ती आपल्याला प्राप्त होईल. ती अवस्था प्राप्त करून घेण्याचा मात्र जरूर प्रयत्न करावा. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, निश्चित आपला जर संकल्प असेल तर निश्चित अशी अवस्था प्राप्त होईल. म्हणून अशी अवस्था प्राप्त हो, भगवंताच्या चरणी सद्गतीचं प्रसादन मागायचे. आज या गावामध्ये आपण आम्ही आलो, कीर्तनाला आलो. माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, सुंदर प्रकारचं मंदिर. आज पहिला दिवस असल्यामुळे त्या पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर संख्या जमा झालेली आहे. सुंदर प्रकारचे आपल्या परिसरातले, आपल्या गावातले सगळे रत्न गायक मंडळी, मृदंग सम्राट, हे काय नाही, हे बाळक पण आहे मृदंग वाजवणार. इथं आल्याच्या नंतर आम्ही निघाल्यापासूनच आमच्या काळेबाबांचा फोन चालू, तिकडे ते आदिनाथराव बसलेले आहेत ना, त्यांचा पण फोन चालू, कुठे आला म्हणलं आलो. आता माहिती नव्हता रस्ता, त्यांचा सारखा फोन चालू, कुठे आला कुठे नाही. इथपर्यंत आल्याच्या नंतर आमची चांगल्या पद्धतीची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था बाबांनी केली. या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळा आनंद वाटला. असेच भगवान परमात्म्याची सेवा करो. या ठिकाणी ही सगळे आपल्या गावची कॅसेट तयार झालेली आहे बरं का. आता तिकडे मी दाखवेन तुम्हाला, एखाद्या वेळेला तुम्हाला पण पाठवेन बरं का. यांचा फोटो घेतलेला आहे ना, हां, सगळ्यांचा एकदा फोटो घ्या आणि मग तिकडून मी तुम्हाला पाठवतो. अशा प्रकारचे सुंदर परमार्थ आहे. सगळे पुरुष मंडळी विलक्षपूर्वक ऐकत होती, महिला मंडळी लक्षपूर्वक ऐकत होती, विनेकरी पण ऐकत होते, हे का नाही. त्यावेळी तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आयोजन बी अशा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. मी पत्रिका पाहिली, पत्रिका एवढी सुंदर छापली ना,
स्वतःकडे कुणीच काही काम ठेव, प्रत्येकाच्याकडे एक 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 काम असं सोपून दिलेलं आहे. आयोजक असावे तर असे असावे. हे प्रत्येक कीर्तनकाराचं एक आमचे मानकरी कोण आहेत? देशमाने कोण आहे? धनंजयराव देशमाने. हा सौजन्य त्यांचं, आमचं सौजन्य त्यांच्याकडे आहे का नाही? प्रत्येकाचं सौजन्य, विण्याचं सौजन्य असेल, मृदंगाचं सौजन्य असेल, टाळकऱ्यांचं सौजन्य असेल, कीर्तनकाराचं सौजन्य असेल. हा असं असल्याच्या नंतर एकट्यावरती बोजा पडत नाही. अगदी वाटून 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 एकल्याचा म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. अब्दुल दत्तात्रयाच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. चूक बोल माफ करा. या ठिकाणी मला पाठवलं आमचे गुरुबंधू व्यंकट स्वामी महाराज ढवळे, त्यांनी बाबांना परिचय करून दिला. तर आदिनाथरावचा फोन आला अगोदर आणि अशा पद्धतीनं येऊन अगदी सुखरूप आलो. आनंदाने सेवा घडली, आनंद वाटला. अशी सातत्यानं भगवंताची सेवा घडू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा समर्पित करतो परमात्म्याच्या चरणी.